भाई ताजुद्दीन पठान और आप देख रहे हो आवाज तुमचा साथ आमची। आज अपने साथ जुड़े हैं शिवसेना तालुका जो प्रमुख है जिला प्रमुख चंद्रकांत साहेब साहब। आने वाले जिला परिषद और ग्राम पंचायत का जो चुनाव होने वाला उसको लेकर हम सीधी बातचीत करने वाले, तो आप बने रहिए और देखते रहिए आवाज तुमचा साथ आमची। साहेब, येणाऱ्या चुनावाला घेऊन तुम्ही तुमचे जे उमेदवार यावेळेस चुनाव मैदानामध्ये उतरणार, तर कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? आज महाराष्ट्रामध्ये आपले लाडके सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उदगीर विधानसभेमध्ये सुधाकरराव माजी आमदार सुधाकरराव भालेराव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये इलेक्शन होत आहेत। या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचे सर्व उमेदवार एकदम चांगले उमेदवार आणि जी जनतेशी नाळ असलेले उमेदवार आहेत। त्यांना सर्व समस्या ज्या गावामध्ये आता समजा जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे राज्याचं आणि देशाचं निवडणूक आहे, त्यामध्ये असं आहे की आपल्या गावातल्या गटार नाल्या मूलभूत सोयी सुविधा आजपर्यंत इथं मिळालेल्या नाही। असे आमचे उमेदवार गाव पातळीवर राहून आमचे काम करणार आहेत। आमच्या लोकांचा विकास आणि मूलभूत सुविधा देण्याचं आमचं काम राहणार आहे। पण कुठे ना कुठे आपल्याला संपूर्ण ज्या गावाचा आत्मूर नगरीचं जर तुम्हाला बोलण्यात येतं, कुठे ना कुठे ज्या पद्धतीने जे विकास व्हायला पाहिजे आत्मूर गावामध्ये ते कुठे ना कुठे पाहण्यासाठी भेटत नाही, तर त्याला घेऊन तुमची काय टिप्पणी आहे? आज फक्त नावाला आणि कागदावर विकासाचा डोंगर आहे। तुम्ही जर आत्मूरमध्ये बघत असाल तेच रस्ते, तेच नाल्या आणि आज कसं पुलाची समस्या किती मोठी आहे। ज्या वेळेस अतिवृष्टी झाली आणि पुलाचं काम होतं त्यावेळेस आमचे शिवसैनिक रस्त्यावर होते, उपोषण केले, आणखी पुलाचं काम झालेलं नाही। तुम्ही बघत असाल अडीअडचणीच्या काळात आमचे शिवसैनिक राहतात, पण आता का नाही? आमचा सवाल जनतेला आहे, जनता आमच्या ह्यावेळेस पाठीशी आहे। खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद आहे आणि या गावचा तुम्ही म्हणल्याप्रमाणे या गावचा आणि या सर्कलचा गुत्ती गणाचा ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्या पद्धतीने विकास झालेला नाही। कागदावरच रस्ते आणि कागदावरच विकास आहे, पण प्रत्यक्षात आमचे शिवसैनिक आणि आमचे शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर ते विकास लोकांपर्यंत आणि गावापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला एक लाईन आठवण करून देणार, त्याशिवाय काही इथले जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते तुमच्यासमोर ठेवण्याचं काम करेल। मॅन इज ब्रॉन टू ॲडव्हर्सिटी नॉट टू क्राय। माणूस हा जन्माला आला तर रडण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी। आत्मूर नगरीतली जनता कुठे ना कुठे आज मी पिण्याच्या पाण्याला, एज्युकेशनला घेऊन आणि हेल्थला घेऊन म्हणजे आरोग्याविषयी जे काही त्यांचे ज्या पद्धतीने त्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे ते कुठे ना कुठे बघण्यासाठी मिळत नाही, तर त्याला घेऊन तुमचं काय वाद आहे? आरोग्य खातं शिवसेनेकडे आहे, शिक्षण खातं सुद्धा शिवसेनेकडे आहे आणि पिण्याच्या पाण्याचं जर म्हणलं आमचे शिवसेनेचे गुलाबराव पाटलांनी महाविद्या योजना मंजूर केलेल्या आहेत आणि सगळे आमचे दूरदृष्टी असलेला आमचा नेता एकनाथ शिंदे साहेब आहेत। इथं जर निवडून आले आमचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार सुधाकर भालेराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये या गावचा तुम्ही म्हणल्याप्रमाणे शिक्षण, पाणी आणि हेल्थ आरोग्याची समस्या हे आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही, हे आमच्या शिवसेनेची वचननामामध्ये आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे आणि आमच्या शिवसेने सुद्धा हे टॅगलाईन आहे। आम्ही लोकांच्या मूलभूत सुविधा देऊन त्यांना सर्व संपन्न केल्याशिवाय राहणार नाही। जर तुमचे उमेदवार जर निवडून आले तर सगळ्यात पहिले असे कोणते काम असतील ज्याला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटीमध्ये येणाऱ्या 3 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही करणार आहात? साहेब, आता बघा ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही सर्वांना विचारा, शेतकऱ्यांना कुठलीही जर सुविधा घ्यायची असेल, गाय गोटे असतील, विहीर असेल किंवा हे कुठलाही सर्टिफिकेट घ्यायचं असेल, प्रत्येक गोष्टीला ठरलेले पैसे, त्या अगोदर ते भ्रष्टाचार मुक्त करणार। लोकांना जे प्रमाणपत्र हवे असेल किंवा विहिरी असतील ते पहिल्या सुरू कुठलेच पैसे न घेता भ्रष्टाचारपासून मुक्ती करून त्यांना फ्री कॉस्टमध्ये द्यायला आम्ही मदत करणार। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथले नाल्या रस्ते सुधारून इथलं शिक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार। तर सर्वप्रथम तुम्ही म्हणल्याप्रमाणे या आत्मूर गावच्या पाण्याचा प्रश्न आम्ही दूर करणार। मी तुम्हाला कुठे ना कुठे एक बाबासाहेबांची एक लाईन आठवण करून, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे कोणी त्याला ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। पण ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेची सध्याची जी अवस्था आहे, जिथे बसून विद्या ग्रहण केली जाते, ज्याला विद्येचे मंदिर बोललं जातं, ज्या पद्धतीने त्याला मेंटेन करायला पाहिजे, ज्या पद्धतीने शिक्षणमध्ये जे फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे ते कुठं कुठं बघण्यासाठी मिळत नाही, तर त्या गोष्टी सगळ्या पूर्ण दुर्मिळ होत चालल्या। तर त्याला घेऊन तुमची जे उमेदवार आहेत जेव्हा निवडून आल्यानंतर त्यांनी काय कामं करतील आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल घडून येणार आहे? शिक्षण खातं आमच्याकडे असल्यामुळं आम्ही आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जर आमचे उमेदवार गेले तर आम्ही प्रशासनाला भाग पडू आणि इथल्या शाळा, जिल्हा परिषद शाळा सुधारून घेऊ। इथल्या जे काही आपले लहान मुलं असतील जिल्हा परिषद पाठवण्यामध्ये आम्ही एक अभियान राबवून जिल्हा परिषदमध्ये शिक्षण चांगले मिळतं। आम्ही सुद्धा सगळ्यांनी शिक्षण जिल्हा परिषदमध्ये घेतलेलं आहे आणि इथून खूप दूर आहे शहरी भाग, जिल्हा परिषद शाळेशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही इथली व्यवस्था
आणि जिल्हा परिषद शाळेची इमारती आणि सगळ्या सुविधा पुरवायचा. आम्ही शेवटी नाही म्हणलं तर रस्त्यावर उतरू, पण इथला शाळेचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कुठे ना कुठे आपले शिवसेनेचे जे आता जे तुमचे नेते आहेत, माननीय माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब, त्यांनी पण कुठे ना कुठे पहिले बीजेपी मध्ये होते, नंतर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पार्टीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि काही दिवसापर्यंत शिवसेनेमध्ये आले. तर तुम्ही जनतेला आणि तुमच्या नागरिकांना कसं तुम्ही त्यांचा विश्वास यावेळेस तुम्ही पटवून घेणार आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचं काम करणार आहात आणि जनता तुमच्यावर कशा पद्धतीने विश्वास ठेवायला पाहिजे? आम्ही बघत होतो इथं 2009 ते 2014 मध्ये 2 टर्म त्यांनी आमदार आहेत भाजपकडून. भाजप इथं काहीच नव्हतं. तुम्ही बघाल जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इथं कुठंच भाजप नव्हतं. त्यांनी आमदार झाल्यानंतर भाजप वाढवली. भाजप वाढवून आज उदगीरचा भाजपचा बालेकिल्ला केले. चालू तिकीट त्यांच्या पक्षातल्या काही दलाल लोकांनी त्यांचं तिकीट कट केल्यामुळं चालू आमदारचं तिकीट कटलं आणि त्यानंतर 10 वर्ष बघा तिथं भाजपचा बालेकिल्ला राहिलेला नाही. एक हाती सत्ता नगरपालिकेवर भाजपची भालेराव साहेबांनी आणली. पण कुठं ना कुठं नागरिकांमध्ये एक असा द्वेष पसरलेला आहे की ते फक्त स्वतःच्या विकासासाठी पक्षप्रवेश केला आलेला आहे. फक्त चुनाव जसंही येतो, मतदान जसंही आलं त्याचा पहिले एक संपूर्ण पक्षप्रवेश करून बस जे वादे केले ते कुठे ना कुठे ते फक्त वादेच राहिले जातात. बघा आता चालू आमदारांचा आणि त्याच्यामध्ये फरक मी थोडक्यात सांगतो. भालेराव साहेबांचं घर उदगीरमध्ये आहे. आमदार होण्याच्या अगोदरपासून त्यांचं घर आहे. त्यांच्या जे काही विकास त्यांच्या स्वतःचा समजा त्याच्या अगोदरच आहे. आमदार होण्याच्या अगोदरपासून त्यांच्या अगोदर आमदार होऊन गेल्यानंतर 10 वर्षात त्यांनी काय केले का नाही. त्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी आव्हानात राहतात, रात्रंदिवस काम करतात. कुठे ना कुठे एक दुसऱ्यावरती टिप्पणी करून जनतेला आणि गावाचा जे विकास करायला पाहिजे ते होणार का असं तुम्हाला वाटतं का? टीका करले विरोधक आज उदगीर विधानसभेमध्ये जर विरोधक कोणी असेल सगळेजण रात्री सकाळी बोलतात, सगळे त्यांच्या बोलतात. आज जर कोणी असेल त्यांच्या विरोधात काम करायला भाग पडायला लावत असेल तिथल्या लोकप्रतिनिधी सुधाकर भालेराव साहेब आहे. आणि दुसरा पर्याय उदगीरमध्ये दुसरा पर्याय फक्त सुधाकर भालेराव साहेब आहे. त्यांच्या गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही बघा भ्रष्टाचार एवढा होता का, एवढी दलाली होती का, एवढे रस्ते तुम्ही आता ह्याचं जाऊन बघा रामपुळ्याचा 20 वर्षाचा रस्ता आहे आणि 1 महिन्यात गेलेला रस्ता नाही. त्याच गावाला रोजवणारा रस्ता आहे. एवढा भ्रष्टाचार का आला? एवढ्या टक्केवारी वाढली. एवढे आज तुम्ही सामान्य शेतकऱ्याची मुलाखत घेऊन बघा. विहिरीला पैसे किती द्यावं लागतात? 50-50 हजार विहिरीला पैसे. यावेळेस तुमचे जे उमेदवार थांबलेले आहेत, तुम्हाला काय वाटलं आतनूर नगरीतली सगळ्यात मोठी समस्या काय आहे जे की तुमचे उमेदवार निवडा तर तुम्ही त्याच्यावरती काम करणार आहात? पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा समस्या आहे. तुम्ही जिल्हा परिषद शाळेला भेट द्यायला का आतापर्यंत? 100% भेट. आमची कार्यकर्ते इथे शिकलेले असल्यामुळे आम्ही सोबतच आहोत. त्यांच्या कंटिन्यू भेटी होत राहतात आणि शाळेला पण भेट दिलेली आहे. तुम्ही म्हणतात तर आज सांगतो तुम्हाला जिल्हा परिषद शाळेची अवस्था, जिल्हा परिषद आमचा सदस्य निवडून आलेल्या तिथली बदलल्याशिवाय राहणार नाही. याची आम्ही शिवसेना घेऊ. आणि आपल्या पक्षातर्फे जाहीरनामा काय आहे जे की तुम्ही जनतेला सांगणार किंवा जनतेच्या समोर ठेवणार आहात? जाहीरनामा सगळ्या मूलभूत सुविधा पुरवणार आणि या जिल्हा परिषदेसाठी आम्ही सर्व मूलभूत सुविधा म्हणजे कोणत्या कोणत्या सुविधा त्याच्यामध्ये आहेत? मूलभूत सुविधा म्हणजे वीज, पाणी आणि आम्ही या जिल्हा परिषद गटासाठी एक अँब्युलन्स ठेवणार आहोत. आरोग्याची समस्या तुम्हाला नाही वाटतं की कुठे ना कुठे या बेसिक मुद्द्यासाठी आज हे लोक संघर्ष करत नाही, कुठे ना कुठे लाजवानी गोष्ट आपल्यासाठी असं वाटत नाही तुम्हाला? 100% वाटते. लोकांनी पण विचार करून मतदान केलं पाहिजे. फक्त कोणतं काही दिलं या गोष्टीवर न जाता जे आपलं काम करणार विकास करणार ते विकास कशामुळे रोखला असेल तर आपण थोडा विचार करून यावेळेस जर मतदान चांगल्या पद्धतीनं विचार करून चांगल्या माणसाला जर दिलं तर हे व्यवस्था बदलल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी आम्ही थोडं जबाबदार असल्यासारखं आहे विषय. लोकांनी आता तुम्ही बघा गेल्या 10 वर्षात अशी परिस्थिती होती. आज उदगीरमध्ये असं आहे की मतदान घ्यायचं असेल तर पैसे द्यायचं, मतदान घ्यायचं, पुन्हा ते लोक राहत नाहीत. आज सगळे संस्था चालक, इथले गुत्तेदार, मोठे मोठे धनदाडगे लोक पैसे फेकून निवडून येत आहेत. कुठंतरी लोकांच्या जनतेशी नाळ असणाऱ्या लोकांना जर निवडून दिली तर ही व्यवस्था 100% सुधारणार आहे. आणि आमचे सगळे शिवसेनेचे उमेदवार तसेच आहेत, लोकांमध्ये राहणार आहे. त्यामुळे शिवसेना एक पर्याय चांगला आहे. आणि उदगीर विधानसभेमध्ये आम्ही 10च्या 10 जिल्हा परिषद पंचायत समिती लढवत आहोत. सगळ्यांना एक विकासाचं एक चांगली सोय संधी आहे. त्याचा फायदा जर त्यांनी करून घेतला आम्ही लोकांसाठी रात्रंदिवस काम करून लोकांची सेवा करू. पण मी तुम्हाला एक आत्मनिर्भर एक मोठी प्रश्न तुमच्या समोर ठेवणार आहे. जिथे गावची लोकसंख्या 2000 आहे आणि त्याच गावामध्ये 6 दारूचे देशी दारूची दुकानं चालतात, तर त्याच्यावरती घेऊन तुमची काय टिप्पणी आहे? साहेब आता कसं आहे, या लोकांनी इथल्या ग्रामपंचायतला थोडंसं कळायला पाहिजे. यांनी परवानगी देते वेळेस इथला ठराव देते वेळेस सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करू, जेव्हापासून दारूची दुकान इथे आली तर विद्यार्थ्यांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना, मुलींना कुठे ना कुठे त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि कुठे ना कुठे तुम्ही यंग मुलांना तुम्ही स्वतः त्या नशेच्या अधीन त्याच्या अधीन करत जाता. त्याला घेऊन तुमची काय टिप्पणी आणि त्याच्यावरती तुम्ही जेव्हा तुमचे उमेदवार निवडून येतील त्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही कार्य करणार आहात?
साहेब सगळ्या गावाचं जर मत असेल, आता सुद्धा काल परवा एक देशी दारूसाठी आमच्या मुक्तेश्वर पाटील असतील, आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी विरोध केला होता. आणि वरूनच लोकांनी जर तिथले तहसीलदार आणि पंचायत समितीच्या लोकांना, इथं ग्रामपंचायत लोकांना मॅनेज कुठे ना कुठे फक्त विरोध केला जाता आणि जे पेपरवर्क केलं संपूर्ण पेपरवरती काम होतं, पण ग्राउंड लेवलला त्याचा कसल्याही प्रकारचा रिझल्ट बघण्यात येत नाही. तुम्ही बघा ना, आज रस्ता 10 वर्ष झाला हा रस्ता आहे, जसंच तसं आहे. रस्त्यावर पाणी असतं, चिखल उडतं, लोकांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी उडतं, गाडी जर साईडने गेली तर. देशी दारूचे तुम्ही म्हणल्याप्रमाणे एवढे ठेले आहेत, तर ह्या गोष्टीचा आम्ही 100% जर लोकांची साथ असेल तर ते आम्ही त्याच्यावर बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या उमेदवाराबद्दल तुम्ही तुमच्या जनतेशी काय आवाहन करणार आणि कोणत्या कामाच्या आधारे तुम्ही वोटची अपील त्यांना करणार आहात? साहेब, एक मोठा चेहरा एकनाथ शिंदे साहेबाचा आहे, सर्वांचे लाडके भाऊ आहेत, सर्वांना माहित आहे. जे कोणी महाराष्ट्रात केलं नाही त्या एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही त्यांच्या ह्याच्यावर आणि आमचे सुधाकर भालेराव साहेब जे 10 वर्षात काम केले, त्यांच्या या सर्वांच्या ह्याच्यावर आम्ही इथं वोट मागत आहोत. आमचे सर्व उमेदवार सामान्य जरी घरचे असले तर ते सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आहेत. त्यामुळं आम्ही शिवसेना पक्ष म्हणून एकदा सुवर्ण संधी आम्हाला सर्वांनी एक बार संधी म्हणून मतदान केलं तर आम्ही या संधीचं सोनं करून सगळ्यांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. पण कुठं ना कुठं ते चुनावाच्या समोर जे आश्वासन तुम्ही जनतेला आणि इकडल्या नागरिकांना देतात ते निवडून आल्यानंतर त्या आश्वासनावरती काम होणार की फक्त आश्वासनच राहणार? साहेब, जी वचननामा जी घरोघर येत आहेत, प्रत्येकाने वचननामा जपून ठेवावं. निवडून आल्यानंतर त्याचा जर 1 वर्षात पाठपुरावा करणार गेलो तर आम्ही त्याची शिवसेना कुठे ना कुठे आपले नागरिक जेव्हा उदगीरचे सरकारचे उमेदवार माजी उमेदवार जे होते त्यांना निवडून आणून कुठे ना कुठे आज पण लोकांनी फक्त त्यांना निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे, नंतरला त्यांनी त्यांचा स्वतःचा चेहरा गावामध्ये दाखवलेला नाही. आणि इकडल्या जनतेला काय त्रास आहे, कोणत्या त्रासाला ते सामोरे जात आहेत, त्यांना कसल्याही पद्धतीने विचार करत नाही. तर त्या पद्धतीने कुठे ना कुठे शिवसेनेचे उमेदवार येणार का? कुठे ना कुठे ज्या पद्धतीने शिवसेनेचा जे जनता दरबार भरला जातो त्या पद्धतीने आतूरमध्ये होणार का? नक्की साहेब, अतिवृष्टी असेल, पुलाचं काम असेल, जेव्हा पुलाला पाणी येते, गावाला वेढा जातो, तेव्हा शिवसैनिक आमचा कधीही ऍक्टिव्ह असतो. त्या पद्धतीनंच आम्ही अगोदरच आम्ही स्वतः लोकांच्या सेवेमध्ये असतो. आणि त्यात जर लोकांनी निवडून दिलं, नागरिकांनी आमच्या शिवसेनेच्या सदस्यांना, तर आम्ही अहोरात्र 24 घंटे आम्ही काम चालू ठेवू. इथं ऑफिस करून तुम्ही म्हणत असाल तर आम्ही आजच आम्ही घोषणा करू सगळ्याच्या वतीनं. इथं 1-2 महिन्याला जनता दरबार भरवला जाईल. जिल्हा परिषद स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर सर्व त्यांच्या नागरिकांच्या अडचणी दूर केल्या जाईल. इथून उदगीरला जाऊन निवेदन द्यायची गरज पडणार नाही. आमच्या लेवलचं, आमच्या त्या सदस्याचं जेवढं काम असेल ते गावामधून केलं जाईल. पण कुठं ना कुठं ज्या पद्धतीने तुमच्या आता चुनावाला घेऊन किंवा मतदानाला घेऊन जे तुमचे दौरे चालू आहेत, निवडून आल्यानंतर तुम्ही तुमच्या जनतेशी आणि नागरिकांशी कसं भेटणार आणि कधी भेटणार, किंवा त्यांना पण ते भेटण्यासाठी तुमच्याला संघर्ष करावा लागेल का? नाही साहेब, तुम्ही बघा, तुम्ही गावातल्या लोकांना विचारा, शिवसेना कधीही त्यांना भेटते. रस्त्यावर उतरून आमचे कार्यकर्ते रस्त्यावर भेटणार आहेत. तुम्ही एक फोन केलं तर आमच्या लोकांच्या घरी जायची सुद्धा गरज. तुम्ही फोन करा, आम्ही तुमच्या घरी येऊ. आमच्या अगोदरपासून तशी परिस्थिती आहे आणि आम्ही तसं पुढे तसंच वागणार. निवडून दिल्यावरही तसंच वागणार. तुम्ही वचननाम्यानुसार आम्ही पूर्ण वचननामा त्याचं पूर्ण करणार. कुठे ना कुठे आपल्यासोबत मुक्तेश्वर पाटील पण इथे जुळलेले आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. तुम्ही बी कुठं ना कुठं देशी दारूला घेऊन जे पत्रव्यवहार केलेले आहेत, फक्त ते पत्रव्यवहार झालेला आहे, पण कशाही पद्धतीने त्याच्यावरती जे मार्ग निघाला पाहिजे ते कुठं ना कुठे निघालेलं नाही, तर त्याला घेऊन तुम्ही काय निघाला? आम्ही आमच्या गावामध्ये देशी दारूचं दुकान येऊ नये म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. परंतु एक प्रशासन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, कुठंतरी त्या कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही. तर या ठिकाणी असं झालेलं आहे की आमच्या गावात ग्रामपंचायत पासून ते पूर्ण वरच्या अधिकाऱ्यापर्यंत पूर्ण सेटलमेंट असल्यामुळं यांनी पत्रव्यवहार करून कागदोपत्री व्यवस्थित ते कागद दिल्यामुळं ते आमच्या गावामध्ये देशी दारूचं दुकान यांनी विरोध असताना आणलेला. जर तुमचे, जसं की तुम्ही आता भाषणामध्ये बोललेलं की माझे उमेदवार जेव्हा निवडून आले किंवा माझे उमेदवार काम केले तर तुम्ही माझा कॉलर पकडून तुम्ही कामे करू शकता, तर तुमचे उमेदवार निवडून आले तर याच्यावरती काय मार्ग काढाल? आमचे उमेदवार आल्याच्या नंतर आमचा उमेदवार कुठे एसीच्या बंगल्यात बसणारा नाही. आमचा उमेदवार हा रस्त्यावर राहणार आहे. जसं आम्ही पहिलं जनतेसोबत राहत होतो त्याच पद्धतीने आम्ही जनतेसोबत राहून जनतेशी कामं करणार. आणि जर या शब्दाला, तुमच्याकडे ही रेकॉर्डिंग आहे, जर या शब्दाला आम्ही मागे फिरलो तर जनतेने आम्हाला त्याच ठिकाणी आमची जागा दाखवली. थैंक यू सो मच. कहीं ना कहीं जो अपने साथ आज जिला प्रमुख, जो तालुका प्रमुख जो है चंद्रकांत साहब जुड़े हुए थे, जो आने वाले चुनाव को लेकर हमने उनसे सीधी बातचीत की और जो वादे वो जनता से किए हैं आने वाले समय में उस पर किस तरीके से काम किया जाएगा हम देखेंगे. तो आप ऐसे ही बने रहिए और देखते रहिए आवाज तुमचा साथ आमची. थैंक यू सो मच.